हे सगळं क्लीन करून झालं होतं आणि आता हे राहिलं होतं. आता हे ठेवून देते इथे. क्लीन झालं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे आता 8:45 झालेले आहेत आणि मला आता घरातलं आवरायचं आहे, फ्लोअर क्लीन करायचं आहे. आणि आज आहे गुरुवार आणि आज सर्वांना सुट्टी आहे, ऑफिसला सुट्टी आहे, स्कूलला सुट्टी आहे. इथले जे आता जेवढे पण स्टोर्स वगैरे आहे सगळं बंद असणार आहे. तर म्हणून आज मनोजला सुट्टी आहे, तर मग काही ऑफिसचं काम नाही आणि मला आवरायचं सुद्धा आहे. तर म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. आणि गुरुवारी मोस्टली मी फ्लोअर क्लीन करते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण करते, पण गुरुवारी न चुकता करते मी. आणि आता आवरायचं सुद्धा आहे. तर मग सोफ्याचं आवरून झालेलं आहे, आता कार्पेट मला ते करून मग सगळं फ्लोअर क्लीन करते. आणि आज आहे ना, तुम्हाला माहिती असं काम करण्याची खूप अशी इच्छा झाली. म्हणजे डेली तर आपण रोज काम करतो, पण एखादा दिवस असा असतो ना, तर त्या दिवशी आपल्याला ना खूप काम असं करायचं असतं. आपण हे करून घेऊ, ते करून घेऊ, उत्साह आलेला आहे थोडक्यात कामाचा आज मला खूप जास्त. तर आज तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्ये मी करतच असते काम, पण आज मला थोडंसं जास्त उत्साह आलेला आहे. तर म्हटलं चला फ्लोअर क्लीन ना, म्हणजे असं थोडंसं जास्त असं डीप क्लीन करू एकदम, आणि छान मग किचनचं पण करूया सगळं. आणि सुट्टीच आहे आज, गुरुवार आहे तर मग त्यामुळे कसं स्वयंपाक उशिरा जरी झाला तरी पण काही नाही. आज थोडीशी उशिरा सुटले होते मी, 8 वाजता उठले होते. पण सकाळी उठून काय करणार, मग तशी पण जाग येते, लवकर पण पडून होते मी. आणि उठल्यानंतर तुम्हाला माहिती नेहमीसारखं गरम पाणी केलं आणि हे सीड्स खाल्ले. आणि त्यानंतर मी अजून आज योगा केला नाही, कारण की सगळ्यामध्ये योगा करते, डेली योगा करते मी. पण कधी मला खूप जास्त काम वगैरे असेल किंवा असं बाहेर जायचं असेल सकाळच्या वेळेस, तर मग तेव्हा मी स्किप करते. पण आता मला असं वाटतं का योगाच्या जागेनं पटकन घरातलं काम आवरून घेऊ. तर चला आता पटापट मी सगळं आवरते आणि दिवसभराचं जे रुटीन असणार आहे ते शेअर करते. आता जे फ्लोअर क्लीन करायला घेते मी, आणि मी हे जे रोज फ्लेवरचं आहे ना, हे लिक्विड यूज करते आणि मस्त आहे फ्रेग्रन्स त्याचा. आणि एकदम कडक गरम पाणी घेतलेलं आहे, कारण की जेवढे पण जम्स वगैरे असतील किंवा काही डाग वगैरे असतील ते निघून जातील गरम पाण्यामुळे. आणि आता मला कसं थोडंसं आहे ना, फ्लोअर क्लीन करताना कसं थोडासा ना असा फेस झाला पाहिजे मला, कारण की डबल क्लीन करायचं आहे त्यामुळे. आणि हे जे मॉप आहे ना, मला आहे ना बरं वाटतं, मला असं वाटतं इझी वाटतं, चांगलं क्लीन पण होतं. त्याच्यामुळे थोडंसं अजून लिक्विड ऍड करते, कारण की खूप जास्त फेस झालेला नाहीये. मस्त वास येतोय. थोडंसं ऍड करते मी, थोडं जास्त टाकते. माझं किचनचं वगैरे सगळं आवरून झालं. आणि आज कसं सुट्टी आहे ना, तर मग त्यामुळे मग मी विचार केला चला क्लीन करून घेऊ, नाही तर मग यावेळेस ना स्वयंपाक करायची पण गडबड वगैरे असते. मला स्वयंपाक आता लेट झाला तरी काय हरकत नाही. ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा, पोहे बनवले होते मी, मग नंतर थोडासा 1 तास जरी लेट झाला तरी काय हरकत नाही. सगळं आवरून झालं, किचनचं पण आवरून झालं, फ्लोअर वगैरे 2दा मला आहे ना ते क्लीन करावं लागलं. लिक्विड वगैरे टाकलं होतं गरम पाणी, आणि त्यानंतर सगळं आवरून झालं. आणि हॉलमध्ये पण कार्पेट्स वगैरे जे आहे ते क्लीन करून घेतले. आता वरच्या फ्लोअरचं मी आवरायला जाते. या तिघांना तर सुट्टी आहे, पण आपल्याला काही सुट्टी नसते. झालं जस्ट माझं आवरून, आणि आता पटकन स्वयंपाक करते. छोले बनवणार आहे आणि राईस बनवणार आहे. आणि परवाच्या दिवशी तूप मी बनवलं होतं ना, ज्या भांड्यात तूप बनवलं होतं, तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला माहिती थोडंफार असं तूप राहतं, तेव्हा बेरी वगैरे राहते बघा. तर यामध्येच आता मी भात बनवते. आणि हा तुपाचा फ्लेवर भातामध्ये मिक्स झाल्यानंतर कसं छान लागेल भात छोल्याच्या भाजीसोबत. आणि छोले मी डायरेक्ट कुकरमध्येच लावणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे मी हे फलाफल बनवले होते, तर छोले जास्तीचे होते, तर मग मी त्याच्यामुळेच ॲक्च्युली जास्त याच्यासाठीच भिजवले होते का मला छोल्याची भाजी सुद्धा करता येईल. आता हे एवढे छोले आहे तर कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देते, कारण की बॉईल नाही आहे, कच्चेच आहे. तर कुकरमध्ये 3-4 विसल्स घेतले ना तर भाजी होऊन जाणार. राईस पण गरमागरम एका साईडला, छोले आणि राईस असं लंच असणार आहे.
आणि घरातलं सगळं आवरलं ना तर इतकं छान वाटतंय, म्हणून म्हटलं पटकन आवरते. आणि आता 12 वाजलेले आहे आणि परिबेलाला पण भूक लागलेली आहे. अर्धा तासात पटकन स्वयंपाक करते. आणि अगरबत्ती लावायची मी आता विसरले. आवरून झाल्यानंतर मी अगरबत्ती लावते, तर आता अगरबत्ती सुद्धा लावते मी. काल एक कमेंट आली होती का कोमलताई पावसामध्ये सोफा भिजत नाही का, तर नाही, वॉटरप्रूफ आहे तो, त्यामुळे तो सोफा भिजत नाही. पण त्याच्यावरचे जेवढं पण गाद्या आणि उषा वगैरे होत्या ना, त्या आम्ही बेसमेंटमध्ये आणून ठेवलं होतं. कारण की आता 2 दिवस, उद्या तर चांगलं वातावरण दाखवत आहे, ॲक्च्युली 23-24 दाखवत आहे डिग्रीज. पण मध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा जरी लागला ना तरी पण मध्ये मध्ये पाऊस पडतो, थंडी वाजत असते, विंडी वेदर असतं. तर मग इथे तुम्हाला माहिती आहे वेदरचं लगेच दाखवतात, किंवा इथल्या लोकांना सवयच आहे वेदर बघण्याची. तर मग उद्या कसं वेदर असणार आहे, कुठे ट्रिप प्लॅन करायची आहे, कुठं बाहेर जायचं असेल तर अगोदर वेदर चेक करतात इथे, का किती डिग्रीज टेम्परेचर आहे, ऊन आहे का पाऊस आहे. तर त्यानुसार मग इथे सगळी प्लॅनिंग होत असते. आम्ही सुद्धा तसंच करतो. सुट्टी वगैरे असेल तर अगोदर आहे ना, मोस्टली समरमध्ये मी म्हणते का अगोदर वेदर चेक करता. चांगलं ऊन असेल तर मग चांगली प्लॅनिंग करता येते. आणि इथे ॲक्युरेट वेदर जसं दाखवतात ना, तर तसं होतं 99% तरी. आणि जसं वेदर दाखवतं तसं होतं. तर त्यामुळे मग वेदर बघण्याची आता सवय झालेली आहे आम्हाला. मोस्टली वेदर बघण्याची सवय झालेली आहे. आणि आता फोडणी दिलेली आहे कुकरमध्ये छोल्याला, आणि 3-4 विसर्स झाले का आम्ही जेवण करायला बसू. अगोदर मी परिबेलाला वाढते, त्यांना भूक लागलेली आहे. आणि त्यानंतर मग मला अजून वरच्या फ्लोअरचं आवरायचं आहे. आता खालचंच आवरलं लगेचच, मग मी आंघोळ माझी झाली, त्यानंतर देवपूजा वगैरे, आणि त्यानंतर मग लगेचच किचनमध्ये आले. अजून वरचं आवरायचं बाकी आहे, करू हळूहळू. आज तर म्हटलं ना खूप मूड आहे माझा काम आवरण्याचा, डीप क्लिनिंग करण्याचा मूड आहे. तर त्या दिवशी, ज्या दिवशी आपला असं चांगला मूड असतो ना, तर त्या दिवशी कसं आपल्याकडनं सगळी कामं होतात, नाही तर नॉर्मली थोडं करतच असतं. दुपारी जेवण झाल्याच्या नंतर थोडासा आराम केला मी, आणि आता चहा ठेवलेला आहे. आता चहा घेईल मी. आणि आजचं वातावरण चांगलं आहे, म्हणजे थोडंसं ऊन आहे, हलकंसं वातावरण होतं म्हणजे पावसाचं, पण ऊन पडलं. आणि परिबेला तर साईडला आराम करा, बेला झोपली आहे. बेला उठल्यानंतर आम्ही ना थोडंसं गार्डनमध्ये घेऊन जाऊ त्यांना, कारण की आज गुरुवार असल्यामुळे कसं कुठे बाहेर गेलो पण नाही आम्ही. आणि सगळे दुकानं बंद आहे, मग काय घ्यायचं असेल तर मग काही घेता सुद्धा येणार नाही. पण ठीक आहे, काय नाही. आणि म्हणून म्हटलं आपण काहीतरी बनवूया. दुपारी तर फक्त छोले आणि राईसच बनवलं होतं, आणि असं काही खूप काही भाज्या पण नाही आहे घरात. नॉर्मली कडधान्य वगैरे तर मी भिजवतेच, पण आता सध्या काहीच नाही आहे फ्रीजमध्ये. तर बघूया आता काय बनवता येईल. आणि आमरस करायचा मी विचार करत होते, पण आता आमरस करते मी. तरी दुपारी बेला म्हणत होते आमरस मम्मा बनव, तर तिला म्हटली मी संध्याकाळी. ॲक्च्युली ना मला माहिती नाही, पण आज ना मला असं काल रात्री आणि आज दुपारी पण लगेच असं आमरस बनवायची इच्छा झाली नाही. पण आता चहा वगैरे घेतला ना तर मी आमरस करून ठेवते, कारण पिकलेले आहे. जेव्हा आणले होते ना तर असे ग्रीन कलरचे होते, आणि केसर आंबाच घेऊन आले मी. आणले होते त्यावेळेस मस्त हिरवे होते, म्हटलं थोडं पिकू देऊ. चांगले पिकलेले आहे ते बघ. 4च उरले होते, आणि ते 4ही मी घेऊन आले होते मी. चहा झालेला आहे, आणि माझ्या आवडीचे जे बिस्किट आहे मारीगोल्ड, तर ते पण संपलेले आहे. आता नुसतं मी आता चहाच घेते. हे जे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे हे वॉश केले मी. आणि आपण जेव्हा आपण घर क्लीन करतो तर हलकीशी धूळ येतेच, आणि रोड टच घर असल्यामुळे धूळ येतेच हमखास. आणि जसं पॉसिबल होतं 2-2, 3-3 महिन्याने हे आर्टिफिशियल फ्लावर आहे ना ते वॉश करते मी. तर याला मी नॉर्मल गरम पाण्याने थोडंसं लिक्विड टाकलं आणि वॉश केलं, आणि याला पुसून घेतलं. आणि याचं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर मग मी हे इथे ठेवते. आणि जेव्हा पण आमचं घर जेव्हा तयार होत होतं ना, तर इथे असं रिकामं वाटत होतं. तर मग काय करायचं, मग हे आर्टिफिशियल फ्लावर आणले होते आणि हे मी इथे लावले. आणि आता वॉश केले ना त्यामुळे बघा एकदम छान दिसते. ऑरेंज कलर मिक्स लावले, ऑरेंज कलर, पिंक कलर, व्हाईट कलर, म्हणजे हे ऑटम कलर्स, स्प्रिंग कलर्स, समर कलर्स, परीला सगळं माहिती. हे वॉश केल्यानंतर आता चांगलं दिसतं, थोडंसं असं ना उठून दिसतं नाही का नॉर्मल. तर ऍक्च्युली ही आयडिया म्हणून आवडली होती खूप. खालीच सकाळचं सगळं आवरून झालं होतं, सकाळी सगळं आवरून झालं होतं आणि इथलं राहिलं होतं. तर मग अगोदरच नॉर्मल क्लीन करायचा विचार केला होता. नाहीतर काय होतं, सगळं आवरून होऊन जातं आणि हे करायचंच विसरून गेले. 2-3 महिने अगोदर मी हे केलं होतं
त्याच्यानंतर मग लक्षातच नाही राहिलं, पण आता लक्षात आलं म्हणून मग म्हटलं चला वॉश करून घेते, लावते. आणि कसं आपल्याला पण फ्रेश वाटतं, अशा चांगल्या एकदम अशा क्लीन वस्तू बघितल्या किंवा क्लीन घर बघितलं तर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. हे सगळं क्लीन करून झालं होतं आणि आता हे राहिलं होतं, आता हे ठेवून देते इथे. क्लीन झालं सगळं. तो फ्लोअर पण क्लीन असला ना तर हे कसं मी वॉश करत नाही ॲक्च्युली, हे लगेचच क्लीन होऊन जातं. आणि मग जसं पॉसिबल होतं तसं मग मी काय करते, वॉशिंग मशीनमध्येच लावते. आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा एकदम असं व्हाईट कलरचं एकदम असं क्लीन होतं एकदम. आणि आता फक्त बेडशीट वगैरे लावायची आहे, ती बेडशीट पण लगेच चेंज करून घेतली, सगळं पुसून घेतलं. आणि इथल्या फ्लोअरचं पूर्ण झालं, इकडचं पूर्ण झालं. इथला जो ड्रेसिंग टेबल वगैरे आहे ना हे सगळं आता मी क्लीन करून घेतलं. इथले जे मिरर्स वगैरे जे आहे ना, नॉर्मली जी डीप क्लिनिंग ती सगळी करून घेतली. आणि जे रिकामं झालेलं आहे ते साईडला करून घेतलं. हे सगळं झालं इथलं पण. आणि इथला फ्लोअर पण क्लीन झालेला आहे. आणि हे क्लीन करायची पिशवी मी इथेच ठेवली ॲक्च्युली, कारण की मला अजून उद्या किंवा आज रात्री जमलं तर अजून थोडंसं क्लीन करायचं आहे म्हणून ही पिशवी इथेच ठेवली. आणि याच्यामध्ये आपण नॉर्मल जो सुका कचरा असतो ना तो आपण टाकू शकतो ब्लॅक पिशवीमध्ये. आणि हा फ्लोअर तर मी कालच पूर्ण क्लीन केला होता. हे 1 बाय 1 बाय 1 बाय 1 बाय वरचं ना चांगलं दिसतंय ना आता हे. तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केला होता, मी हेअर मास्क लावला होता, कोरियन हेअर मास्क. तर त्यानंतर मला ना त्या कमेंट्स खूप सारे आले होते का कोमल कोणता हेअर मास्क आहे आपल्या इथे ॲमेझॉनला मिळणार का. तर मला आयडिया नाही ॲक्च्युली, पण मग मला ज्यांनी विचारलं हेअर मास्कबद्दल तर त्यांच्यासाठी हे आहे. हे बघा एपीलचं हे मास्क आहे, हेअर मास्क. जवळून दाखवते, हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मग तुम्ही ॲमेझॉनला चेक करू शकता. आणि तुम्ही बघितलं मला तर खूप छान वाटलं ॲक्च्युली, म्हणजे एकदम सिल्की आणि शायनी केस झाले होते, एकदम सॉफ्ट झाले होते. आणि आठवड्यातनं एकदा मी ठरवलेलं आहे यूज करणं, कारण की मी पूर्ण पॅकेटच घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते, एक मिनिट मी. हे ना हे पूर्ण पॅकेटच घेतलं होतं मी. तर याच्यामध्ये 8 होते, 4 5 6 7 8 9 होते, म्हणजे 10 होते ॲक्च्युली. आणि मनोजने पण ट्राय केलं हेअरला, तर त्यांना पण ते खूप प्रॉडक्ट आवडलं का कोमल खूप चांगलं आहे, केस एकदम सिल्की अँड शायनी झाले. ते पूर्ण पॅकेटच घेतलं होतं. आणि बघ तुम्हाला सांगितलं फर्स्ट टाइम मी ट्राय केलं, मला तर खूप छान वाटलं. आणि ज्यांनी विचारलं होतं त्यांच्यासाठी हे. आणि हे एक मला माहिती जास्त दिवस पुरणार नाही, पण मग जर इथल्या ॲमेझॉनला जर मिळालं तर मला चांगलीच गोष्ट आहे. जर हे संपल्यानंतर मला जर यूज करायचं असेल तर. आम्ही चाललो आहोत आता परिबेलाला गार्डनला घेऊन. मागे लागलेले आहेत त्या दोघी आणि वेदर पण चांगलं आहे, 19 डिग्रीज आहे. तिथून आल्यानंतर ॲक्च्युली मी स्वयंपाक करणार आहे. थोडंसं 1 तास दोघी खेळलं तर कसं दमणार. बेला तर झोपेतनं उठली, फ्रेश झाली ती, पण ॲटलिस्ट परी तरी दमणार. चला आता त्या दोघींचा आवडते, जातो आणि आल्यानंतर बोलते. बेलाचं जम्प करणं चाललंय. अरे वा, एकदम छान. तर आम्ही गार्डन मध्ये आलो आहोत आणि पर्यन बेलाचं खेळणं चाललंय. आज थोडीशी गर्दी कमी आहे, नाही तर नॉर्मली इतकी गर्दी असते. मे बी उशीर पण झाला ना, 6:45 झालेले आहेत म्हणून. पण तरी ठीक आहे, भरपूर गर्दी आहे तरी. परी बघा तिथे खेळते, पर्पल ड्रेसवर आहे परी. घरी आले मी जस्ट, 1 तास होतो आम्ही तिथे आणि परिबेलाने खूप एन्जॉय केला, खूप खेळल्या त्या. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते.
आता 7:40 झालेले आहेत आणि बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे मी आणि भाकरी करणार आहे. मनोज सांगा कोमल भाकरी बनवा आणि परिवेला पण आवडीने भाकरी खातात. अगर रश्श्याची भाजी केली ना तर चुरून वगैरे खातात त्या. आणि भात नाही बनवणार आहे, थोडासा आहे भात, पण मग भाकरी खाल्ल्यानंतर मग भात खायची इच्छा होत नाही. आणि सिंपल फक्त वाटण करून मी बटाट्याची भाजी बनवते, साल न काढता. चला आता भाकरी करायला काय वेळ लागणार नाही, एका साईडला मी फोडणी देते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. इथे मी अगोदर वाटण करून घेतलेला आहे, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. त्यानंतर इथे बटाटा मी कट करून घेतलेला आहे सालीसोबतच, स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर इथे अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि कढीपत्ता. आता तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर जिरे, कोथिंबीर, कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला टोमॅटो ॲड करायचे. आमरस बनवायचा आहे म्हणून मी आंबे पाण्यात ठेवलेले आहे. 15-20 मिनिटं पाण्यातच ठेवणार मी. कांदा परतून झाल्यानंतर वाटण टाकलं, 2-3 मिनिटं वाटण परतवलं. त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. धने पावडर नंतर ॲड करणार आहे मी. ॲक्च्युली गरम मसाला संपून गेला, नाही तर गरम मसाला मी ॲड केला असता. अजून बनवायचा आहे गरम मसाला आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मी गरम मसाला घरात बनवते. आणि त्यानंतर आता टोमॅटो टाकलेले आहे. मसाला परतून झाल्यानंतर 2-3 मिनिटं शिजू देणार. मीठ पण टाकलेलं आहे मी. त्यानंतर हे आपल्याला बटाटे ॲड करायचे आहे. भाकरी झाल्या, भाजी होत आहे. तर भाजी होईपर्यंत मी विचार केला आमरस बनवून घेते. त्याला 15-20 मिनिटं मी पाण्यात ठेवलं आणि आता याला नरम करून घेते. नरम केला का मग रस चांगला होतो. आणि इतका छान वास येतोय ना, केसर आंबा आहे आणि मला असं वाटतं आमरस मस्त होईल. याच्या अगोदर पण आणला होता मी, मनोचा बर्थडे होता तेव्हा पण छान आमरस झालं होतं. थोडंसं दूध आणि साखर काय जास्त टाकावे लागले नाही, कारण की आंबा खूप गोड होता. आणि इथे कसं 12ही महिने आंबे असतात. म्हणजे आपले भारताचे उन्हाळ्यात येतात इथे जूनपर्यंत, पण त्यानंतर मग बाकी आफ्रिकन कंट्रीजचे आंबे असतात, तर ते पण खूप गोड असतात, म्हणजे अवेलेबल असतात इथे. आमरस पण तयार झाला. किती सुंदर कलर दिसतोय ना. थोडंसं दूध, साखर ॲड केली आणि मिक्स करून घेतली. आणि आता थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे जेवण होईपर्यंत. त्यानंतर मग आम्ही रस खायचा. रस्सा तयार आहे आणि भाकरीसोबत असा पातळच रस्सा पाहिजे आणि खरंच खूप सुंदर भाजी लागते ही. आणि ते भाकरी पण झालेले आहेत ते बघा. जेवण झालं आमचं, भाकरी पण संपली आणि भाजी पण संपली. परिवाराने मस्त भाकरी चुरून खाल्ली भाजीमध्ये. आणि थोड्या वेळाने आता आम्ही आमरस खाणार आहोत. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि या तिघांना तर म्हणजे परिवाराला स्कूलला सुट्टी, मनोजला पण ऑफिसला सुट्टी, आणि मस्त त्यांचा आराम होता. पण मला तर काम होते आणि दिवस माझा पूर्ण कामामध्येच गेला. सर्वांना जरी सुट्टी असली तरी पण घरातली जी बाई असते तिला काही सुट्टी राहत नाही, घरातली कामं करावीच लागतात. असो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.